उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मवियाच्या खासदारांची मतं फुटली। ठाकरेंच्या पक्षाची 5 तर शरद पवारांच्या पक्षाची 2 मतं फुटल्याचा एनडीएच्या नेत्यांचा दावा। उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीची 14 मतं फुटली। इंडिया आघाडी ही फुटणार का? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा। एनडीएचे सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती। इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव। सीपी राधाकृष्णन यांना 452, बी सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं। नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांचा राजीनामा, तर नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी दिला राजीनामा। आतापर्यंत 23 आंदोलकांचा मृत्यू, शेकडो आंदोलक जखमी। नेपाळमध्ये आंदोलकांनी संसद पेटवली। नेत्यांच्या मंत्र्यांच्या घरांचीही जाळपोळ। अर्थमंत्र्यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर। जेनझी आंदोलकांनी माघारी परतावं, आंदोलकांनी शांत व्हावं, बालेन शाह यांचं आवाहन। बालेन शाह नेपाळचे नवे पंतप्रधान होण्याची शक्यता। वाशी आणि आझाद मैदानातही डाव फसला। मराठा आरक्षणावर योगेश केदार यांनी बडे मुद्देमध्ये व्यक्त केली व्यथा। सरकारनं फसवणूक केल्याचा आरोप, तर संदिग्धता असल्यानं जीआर साठी एसओपी गरजेची। राजेंद्र कोंढरे यांनी व्यक्त केलं मत। ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल। वनमंत्री गणेश नाईक यांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाच्या तपासावर झिशान सिद्दीकींची नाराजी। तपासाबाबत पोलीस गंभीर नाही, झिशान सिद्दीकींचा आरोप। गोकुळच्या सर्वसाधारण सभेमध्ये पुन्हा राडा। पोटनियम बदलून संचालक संख्या वाढवायला शौमिका महाडिक यांचा विरोध। सभेत जोरदार गोंधळ। आयुष कोमकर हत्या प्रकरणी 6ही आरोपींना 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी। पुण्यात 4 दिवसांपूर्वी आंदेकर टोळीनं केली होती हत्या। या बातम्यांचा वेगवान आढावा। इंडियाचे सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे। इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डी यांचा राधाकृष्णन यांनी पराभव केलाय। राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावरती पोस्ट करत त्यांचं अभिनंदन केलं। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मवियाच्या इंडिया आघाडीची 14 मतं फुटल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाची 5, शरद पवारांच्या पक्षाची 2 मतं असल्याचा दावा एनडीएच्या नेत्यांनी केलाय। करमळा प्रकरणातील अजित पवारांच्या व्हिडिओवर मुख्यमंत्री फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आहे। अजित पवार यांच्या व्हिडिओमुळे सरकारची प्रतिमा मलिन झाल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं। तर महिला अधिकाऱ्याच्या पाठीशी मुख्यमंत्री म्हणून ठामपणे उभं राहणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे। माढा तालुक्यातील कुर्डू गावातील मुरुम उत्खननावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी निशाणा साधलाय। पोलीस उपाधीक्षक अंजना कृष्णा यांचा व्हिडिओ आधी महसूल अधिकाऱ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला। मुरुम कारवाई विरोधात कुर्डू गावात सर्वपक्षीय बैठक पार पडली। या बैठकीतील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। मुरुम कारवाई दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांची चौकशी करून त्याचा कार्यक्रम करू असा नितीन जगताप यांचा नवा व्हिडिओ व्हायरल झालाय। त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक पार पडली। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसह ओबीसी महासंघाच्या शिष्टमंडळाने बैठकीला हजेरी लावली। ज्यांना कोर्टात जायचंय त्यांनी जावं, त्यांना आंदोलन करायचंय त्यांनी करावं असं बबनराव तायवाडे म्हणाले। तर ओबीसींच्या आरक्षणावरती मराठा समाजासाठी काढलेला जीआर कोणताही परिणाम होणार नसल्याचं अतुल सावे म्हणाले। आरक्षणाबाबतचा जीआर सरकारने प्रचंड दबावाखाली काढला।
शासनाच्या मराठा आरक्षण GRमुळे राज्यात नाराजी आहे. GRबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय असं छगन भुजबळ म्हणाले. GR मागे घ्या किंवा त्यात बदल करा अशी मागणी भुजबळांनी केली आहे. GRमधील मराठा समाज शब्दावरती आमचा आक्षेप आहे. ओबीसी कुणबी मराठा असा उल्लेख हवा असं छगन भुजबळ म्हणाले. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणं चुकीचं आहे असंही भुजबळ म्हणाले. आमदार रोहित पवारांनी राजकीय द्वेषापोटी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवरती खोटे आरोप केल्याची टीका भाजप आमदार बबनराव लोणीकरांनी दिली आहे. प्रसिद्धीसाठी रोहित पवारांनी आरोप केले असंही बावनकुळे म्हणाले. आयुष कोमकर हत्या प्रकरणातील 6 आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 15 सप्टेंबरपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुण्यात 4 दिवसांपूर्वी आयुष कोमकरची आंदेकर टोळीने हत्या केली होती. गोकुळ दूध संघाची सभा यावर्षीही वादळी झाली. गोंधळातच सर्व विषय मंजूर करण्यात आले. संचालकांची संख्या 21 वरून 25 करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तर शौमिका महाडिक यांनी मात्र याला तीव्र विरोध दर्शवला आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील GRची अंमलबजावणी करण्यास थोडा कालावधी लागेल हे मनोज जरांगेंनी समजून घ्यावा अशी विनंती राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. तर कोणताही दबाव सरकारवरती नव्हता, विचार करून निर्णय घेतलाय, त्यामुळे भुजबळांना भेटून त्यांचा गैरसमज दूर करणार असं विखे पाटील म्हणाले. सत्ताधारी भाजपची आरक्षण देण्याची इच्छा नाही, सगळ्यांना जुरवत ठेवण्याचा त्यांचा प्लॅन आहे असा आरोप महादेव जानकरांनी केलाय. ओबीसींच्या ताटातलं सरकारने उरबाडून घेऊ नये असंही जानकर म्हणाले. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अडचणीत वाढ झाली आहे. 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावलाय. राजला 15 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलवण्यात आलंय. माओवाद्यांचा सर्वोच्च नेता बसवराजूच्या मृत्यूनंतर माओवाद्यांच्या देशभरातले संघटनेचे सर्वोच्च नेतृत्व जहाल माओवादी देवजी उर्फ संजीवकडे देण्यात आले. टिपरी तिरुपती उर्फ देवाजीकडे माओवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. चिपळूणमधील मयूर भोजने या तरुणाने मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह विधान करत शिवीगाळ केल्याप्रकरणी तेढ निर्माण झाला. 2 मित्रांमधील ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून संबंधित तरुणाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. एक महत्त्वाची बातमी समोर येते. डोंबिवलीच्या छेडा रोडवरती वृद्ध महिलेला अवजड वाहनाने उडवलेला आहे. अपघाताची सगळी घटना CCTVत कैद झाली आहे. पालिकेचे पथदिवे दुरुस्त करणाऱ्या ठेकेदाराच्या वाहनाकडून हा अपघात झालेला आहे. प्रदीप भणगे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात. प्रदीप, डोंबिवलीत हा अपघात झालाय, काय नेमकं कारण आहे? आपण जर बघितलं तर डोंबिवलीतील तृप्ती मळकर वय वर्ष 75 या वृद्ध महिलेला जे KDMCची पथदिवे जी दुरुस्त करणारी जी इलेक्ट्रिक आणि वस्तू दुरुस्त करणारी जी कार आहे या कारने धडक दिलेली आहे. विशेष म्हणजे महिला ही जात होती तरी ड्रायव्हरने त्याच्याकडे बघितलं नाही, डायरेक्ट जे आहे ते चिरडलेलं आहे. यामध्ये या महिलेचा मृत्यू झालेला आहे. विशेष म्हणजे भर रस्त्यामध्ये ही घटना होऊन सुद्धा डोंबिवली रामनगरचे पोलीस हे तब्बल 1 तास उशिराने तिकडे पोहोचले. त्यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. आता सदर ड्रायव्हरला या पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी आता चालू आहे. मात्र महापालिकेचे कंत्राटदार जे आहेत SS इलेक्ट्रिक कंपनी यांच्यावर आता कारवाई होते का हे पाहावं लागेल. निश्चित प्रदीप, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. नेपाळच्या काठमांडूमध्ये सलग दुसऱ्या दिवशी जाळपोळ सुरू आहे. दरम्यान नेपाळच्या उपपंतप्रधानांसह 9 मंत्र्यांनी राजीनामा दिलाय. तर काठमांडूसह 3 जिल्ह्यात आजही जमावबंदी लावण्यात आली आहे. नेपाळमध्ये सरकारने सोशल मीडियावरती निर्बंध लादण्याचं कारण झालं आणि तरुणाई आक्रमक झाली. त्यानंतर आंदोलकांनी नेपाळच्या संसदेवरती मोर्चा नेला. अनेक ठिकाणी हिंसा झाली. त्यानंतर सोशल मीडियावरील बंदी मागे घेतली तरीही आंदोलक मागे हटायला तयार नाही. नेपाळमध्ये मोठी अनागोंदी माजली असून आक्रमक झालेल्या युवकांनी नेपाळची संसद पेटवली. त्याचबरोबर नेपाळच्या न्यायालयाच्या परिसरातही आग लावण्यात आली. तसंच युवकांनी नेपाळच्या मंत्र्यांच्या घरावर सुद्धा हल्ला केलाय. नेपाळमधील भ्रष्टाचार संपवावा, पोलीस व्यवस्थेत सुधारणा व्हावी यासह अनेक मागण्यांसाठी आंदोलकांनी या मागण्या केल्यात. या मागण्यांसाठी आंदोलकांनी आक्रमक होत विविध ठिकाणी जाळपोळ केली. नेपाळमधील आक्रमक झालेल्या आंदोलकांनी सुप्रीम कोर्टालाही आग लावली. त्यामुळे सुप्रीम कोर्ट परिसरात धुराचं साम्राज्य निर्माण झालं.
भ्रष्टाचाराला विरोध करत नेपाळमधील आंदोलक तरुणांनी पैशांची उधळण केली. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या तरुणांनी रस्त्यावरती उतरून आंदोलन करत पैशांची उधळण केली. नेपाळचे माजी पंतप्रधान आणि नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देउबा आणि त्यांची पत्नी अर्जू राणा देउबा यांना मारहाण करण्यात आली. तसंच नेपाळच्या अर्थमंत्र्यांनाही मारहाण करण्यात आली. नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. तर बालेन शहा यांनी नवीन सरकार बनवण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. नेपाळमधील अराजक, जाळपोळ, दगडफेक आणि हल्ल्यांच्या घटनेमध्ये आतापर्यंत 23 आंदोलकांचा मृत्यू झाला, तर शेकडो आंदोलक जखमी झाले. आंदोलकांनी माघारी परतावं, आंदोलकांनी शांत व्हावं असं आवाहन बालेन शहा यांनी केलं. बालेन शहा नेपाळचे नवे पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी सुरू केलेल्या संपामुळे ग्रामीण भागात अनेक प्राथमिक उपकेंद्र आरोग्य सेवा कोलमडल्याचं चित्र बघायला मिळतं. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित सेवेत समायोजन करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. भाकड जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी शिव आर्मी संघटनेच्या नेतृत्वात संगमनेर प्रांत कार्यालयासमोर आंदोलन केलं. यावेळेला पोलीस आणि शेतकरी आमनेसामने आले, त्यामुळे प्रांत कार्यालयाच्या आवारात काही काळ तणावाचं वातावरण बघायला मिळालं. सकल ओबीसी समाजावरती अन्याय झाला. ओबीसी प्रवर्गात घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने भुसावळच्या प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. चोपड्यातील तहसील कार्यालयावरती सकल ओबीसी समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. ओबीसी आरक्षणाला धक्का लावणारा मराठा आरक्षणाबाबतचा GR रद्द करावा अशी मागणी यावेळेला आंदोलकांकडून करण्यात आली. बीड जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाई विरोधात बीडमधील महसूल कर्मचारी आक्रमक झाले. गेवराई तहसीलमधील 12 कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली. याविरोधात 1200 कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा टाकली. त्यामुळे 11 तहसील कार्यालयांमधील कामकाज ठप्प झाले. दरम्यान मागणी मान्य न झाल्यास बेमुदत संप पुकारण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला. वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या 450 कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं मागील 20 दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. सेवेत कायम करण्यासह मानधनवाढ आंदोलन सुरू असून जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा देण्यात आला आहे.